नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमएस मराठी YouTube चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय संस्कृत पेपर 2 चा पासिंग माइंडसेट प्लॅन पाहणार आहे। आता यामध्ये मी तुम्हाला नाव काय चेंज केलं, काही जण म्हणतात सर पासिंग स्ट्रॅटेजी असते बरं, माइंडसेट प्लॅन काय। आता सुरुवातीला सांगतो, स्ट्रॅटेजी म्हणजे काय आहे की कशा प्रकारे आपण काय खालीवर करून कशा प्रकारे त्यामध्ये पास होऊ शकतो, पण माइंडसेट प्लॅन कधी फेल होत नाही। माइंडसेट मध्ये तुम्ही डोक्याने जर चालले तर त्यामध्ये तुम्हाला 100% यश भेटणार आहे। आता हे खूप विद्यार्थ्यांचा मला मेसेज येत होता, तर ह्याचा पेपर 1 चा व्हिडिओ नसेल पाहिला तर पेपर 1 चा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंट जे लिंक असणारे कमेंट मध्ये तुम्हाला लिंक भेटून देईल। पार्ट 1 ची पेपर 1 ची मी तुम्हाला कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे शेवटच्या महिन्यामध्ये शेवटच्या दिवसांमध्ये आणि कशा प्रकारे पास व्हायचे ते इन डिटेल सगळा प्लॅन म्हणजे माइंडसेट प्लॅन सांगितलेला आहे। आता बघूया आपण पेपर 2। आता पेपर 2 चं तुम्हाला सुरुवातीला सांगतो, आपल्याला संस्कृत पेपर 1 आणि पेपर 2 दोन असे पेपर असतात। त्यामध्ये संस्कृत पेपर 1 100 मार्कचा, संस्कृत पेपर 2 100 मार्कचा, हे सगळ्यांना माहिती आहे क्लिअर। त्यानंतर पेपर 1 ला आपल्या ऑलमोस्ट सगळं ग्रामर असतं आणि सगळे जे विद्यार्थी इंग्रजी असू दे, हिंदी असू दे, मराठी असू दे, त्यांना जो पेपर असतो तो पेपर 1 सगळा संस्कृत मध्ये लिहायचा असतो। पण पेपर 2 हा पेपर 2 पूर्ण कसा लिहायचा असतो, आपापल्या सेल्फ लँग्वेज मध्ये लिहायचा असतो। जसे की कोणाची मराठी असेल त्याने मराठी मध्ये लिहू शकतात, ज्याची हिंदी असेल त्याने हिंदी मध्ये लिहू शकतात, ज्याची इंग्रजी त्याने इंग्रजी मध्ये आपला काय पेपर 2 पूर्ण लिहू शकतात। अशा प्रकारे पूर्ण पेपर 2 चा असतो। आता पेपर 2 मध्ये आपल्याला काय बरं का, आपल्याला फक्त 5 टॉपिक दिलेले आहेत। त्या 5 टॉपिकला आपला पूर्ण जो असणार पेपर 2 हा आपला संस्कृतचा असणार आहे। यामध्ये आपल्याला जे काही 20 एमसीक्यू असणार आहे। आता पेपर 1 मध्ये आपले जे एमसीक्यू होते ते संस्कृत वर्णन परिचयावरती 5 होते, संज्ञा प्रकरणावरती 5 होते, कारक वरती 5 एमसीक्यू होते। अशा प्रकारे आपल्याला एमसीक्यू दिलेले होते, डिस्ट्रीब्यूट झाले होते। फक्त इथे काय पेपर 1 मध्ये पेपर 2 मध्ये इथे एकच टॉपिक आहे, त्याला 20 पैकी 20 एमसीक्यू तिथेच असणार आहे। आता विद्यार्थ्यांना माहितीच नाही बरं तो टॉपिक काय। विद्यार्थी काय करतात, निरुक्ती करतात, परिभाषा करतात, अन्वय करतात, पंचतंत्र करून जातात आणि पेपर मध्ये माहित नाही आणि ह्यामधून एक पण सुद्धा एमसीक्यू नाही। तर 20 एमसीक्यू येतात कुठून, तर 20 एमसीक्यू येतात पेपर 2 चे आयुर्वेद इतिहास मध्ये। हा टॉपिक बघून घ्या, जो आपला संस्कृत पेपर 2 चा टॉपिक आहे आयुर्वेद इतिहास। आता आयुर्वेद इतिहासचे आपले 20 पैकी 20 एमसीक्यू दिले। तुम्हाला जे 20 एमसीक्यू असणार आहे ते पूर्ण आयुर्वेद इतिहास वरती विचारले जाणार आहे। अन्वय वरती, निरुक्ती वरती, परिभाषा वरती कशावरतीच नसणार आहे। फक्त तुम्हाला आयुर्वेद इतिहास वरती 20 पैकी 20 एमसीक्यू विचारले जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला पेपर 2 चा अभ्यास चांगल्या प्रकारे करत असेल तर तुम्हाला आयुर्वेद इतिहासचा चांगला अभ्यास पाहिजे। आता एक सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना पेपर 1 मध्ये जवळजवळ 40 ते 50 मार्क जरी पडत असले, 40 ते 50 मध्ये रेंज मध्ये जरी पडत असले, पेपर हार्ड गेला तर ते विद्यार्थी हा विषय जो आहे ना संस्कृत, तो पेपर 2 मध्ये 60 मार्क 60 प्लस घेतात बरं। तर 60 प्लस म्हणजे अवतीभोवती मार्क घेऊन तुम्ही ह्याची पासिंग करू शकता। म्हणजे पेपर 1 जरी अवघड गेला तुम्हाला तर पेपर 2 मध्ये तुम्ही ह्याची पासिंग काढू शकता। अगोदर सांगतो बरं, आपल्याकडे प्री प्लॅन असले पाहिजे। तर पेपर 1 जर हार्ड गेला तर पेपर 2 मध्ये आपण विषय काढू शकतो। पेपर 2 असण्याचे नक्की फायदा आपल्याला, पेपर 1 जरी हार्ड गेला तर पेपर 2 मध्ये आपण तो सब्जेक्ट क्लिअर करू शकतो। म्हणजे एक पेपर हार्ड जर गेला तर एका पेपरवरून आपण जज करू शकत नाही की आपला पेपर पास होईल का नाही, तर आपल्या दुसऱ्या पेपरवरून आपण त्यामध्ये पास होऊ शकतो। एक मिनिट, आता अशा प्रकारे आहे। आता इकडे बघा, ज्यांना पेपर 1 जर हार्ड गेला त्याने पेपर 2 मध्ये पास होऊ शकतात। आता ते पेपर 1 हार्ड नाही जायचं, त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला टॉपिक सांगितले मी, तर ते टॉपिक चांगल्या प्रकारे करा। कमीत कमी तुम्हाला 50 मार्क या पेपर 1 मध्ये पडले पाहिजे आणि पेपर 2 मध्ये आपण 60 धरून चालले, आरामशीर इझिली पडतात। ज्या विद्यार्थ्यांना चांगलं जरी संस्कृत जमत नाही त्यांना सुद्धा 60 मार्क आरामशीर यामध्ये पडतात। आता बघा, टॉपिक सुरुवातीला समजून घ्या, त्याचा मार्क समजून घ्या, कशा प्रकारे अभ्यास करायचा ते तुम्हाला सांगतो मी। आता पहिला टॉपिक आपल्याकडे निरुक्ती एवं पर्याय, तर हे जो वेटेज दिला आपल्याला 15 मार्कचं वेटेज दिलं आपल्या सिलेबस कॉपी मध्ये। नंतर येतं परिभाषेत आपल्याला किती 20 मार्कचं वेटेज दिलं आपल्या सिलेबस कॉपी मध्ये। नंतर अन्वय लेखनला 30 मार्कचं वेटेज आहे। पंचतंत्राची कथा, जे काही 5 कथा दिलेत ना आपल्या सिलेबस मध्ये, शपनाक कथा वगैरे, तर त्या कथांना किती घ्यायला आपल्याला इथं जवळपास 15 मार्कचं वेटेज आपल्या सिलेबस कॉपी मध्ये त्याला दिलेला आहे। नंतर बघा आयुर्वेद इतिहास, एकटा हा टॉपिक आहे, त्याला 20 मार्काची एमसीक्यू असणार आहे। त्यावरती कोणताही एससीक्यू नाही, एलएक्यू नाही, काहीच नाही, फक्त 20 पैकी 20 एमसीक्यू असणार आहे। तर हे 20 पैकी 20 एमसीक्यू तुम्हाला आयुर्वेद इतिहास वरती असणार आहे। आयुर्वेद इतिहासचे जवळपास 10 चॅप्टर दिलेले आपल्या सिलेबस कॉपी मध्ये। 10 चॅप्टर कसे तर आपले मी तुम्हाला सांगतो, ज्यांना कोणाला माहिती नसेल कुठून करायचं तर सोपे संस्कृत म्हणून बुक आहे, तर सोपे संस्कृत डॉक्टर जबंगी सर यांचं बुक आहे। मी तुम्हाला हे कोणतं पेड प्रमोशन नाही बरं, एक चांगला जस्ट सिनियर तुमचा एक चांगला भल्यासाठी सांगतो की जे आपले डॉक्टर जबंगी सर यांचं बुक आहे, कोणाला काय वगैरे बुक आता सध्या नसेल तर त्याची पीडीएफ वगैरे सुद्धा पण अवेलेबल। तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तिथे तुम्हाला त्याची पीडीएफ सुद्धा भेटून जाईल। ते बघा, ते तुम्हाला काय करायचं या दिवसामध्ये, फक्त 10-11 चॅप्टर, छोटे चॅप्टर, यामध्ये काही नाही, फक्त एकदा वाचून काढायचे आणि त्यामध्ये काही जे आयएमपी वगैरे असेल तर आयएमपी वगैरे अभ्यास करायचा। आता काही जण म्हणतात सर या दिवसात आम्ही कुठे करावं, तर जर तुम्हाला यावरती व्हिडिओ सुद्धा पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा, फ्री मध्ये तुम्हाला आयुर्वेद इतिहासचे सुद्धा लेक्चर भेटून जातील जर पाहिजे असेल तर बरं। जर नाही तर आमचं पेड कोर्सेस चालू आहे, पेड कोर्सेस मध्ये आम्ही खुश आहे। ज्या विद्यार्थ्यांना जर इच्छा असेल
पेड कोर्सेस मध्ये सुद्धा येऊ शकता. पेड कोर्सेस मध्ये काय नाही, एकदम 999 मध्ये कोर्स ठेवलेला आम्ही संस्कृत पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये. यामधला जर तुम्हाला सगळं कोणताही काही आणखी अभ्यास नसेल, वर्षभरात काही अभ्यास नसेल तुमचा संस्कृतचा, तर तुम्ही त्या कोर्स मध्ये जॉईन होऊन तुमचा संस्कृत शेवटच्या 1-2 महिन्यामध्ये इझिली पास होऊ शकतात. गॅरंटी मी देतो बरं का. मला जेवढा अनुभव आहे त्यामुळे सांगतो मी तुम्हाला की आपण शिकवलेलं आहे तेवढं स्वतःवरती विश्वास आहे. कशा प्रकारे दिले, विद्यार्थ्यांचे खूप मेसेज येतात, विद्यार्थी खूप सारे जॉईन आहेत आमच्याकडे, त्यामुळे आम्हाला खूप सारा माहिती याबद्दल. त्यामुळे सांगतो जर कोणाची इच्छा असेल तर येऊ शकता. आणि ज्यांची कोणाची इच्छा नसेल तर ऑलरेडी फ्री कंटेंट सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सारा अवेलेबल जवळपास संस्कृत तुम्ही पास होतात एवढाच तुम्हाला सगळा कंटेंट फ्री मध्ये अवेलेबल सुद्धा आहे आपल्या चॅनलवरती. आता बघा तुम्हाला सांगतो मी अभ्यास कसा करायचा सुरुवाती शेवटच्या दिवसामध्ये. आता बघा तुम्हाला हे टॉपिक जे आहेत ना, पेपर 2 मध्ये आपल्याला फक्त 60+ मार्क घ्यायचे. 60+ जायचंय बरं का, असं नाही म्हणत कमी नाही, म्हणत फक्त एक मिनिमम टार्गेट ठेवलं आपण, 60+ जायचं आपल्याला. आता यामध्ये काय करा, तुम्हाला निरुक्ती एवं पर्याय. आता काही जण म्हणते सर आम्ही कुठून करा, तर ते तुम्ही ते बुक घेऊ शकता, आपले जे आहे ना सोपे संस्कृत वगैरे, त्यामध्ये दिलेलं आहे की निरुक्ती एवं पर्याय वगैरे तुम्ही देऊन अभ्यास करू शकता चांगल्या प्रकारे. आता यामध्ये काय निरुक्ती वगैरे पर्याय यावर तुम्हाला काय असणार आहे, तर एक सिलेबस मध्ये तुम्हाला 2 एसीक्यू असणार आहे. 10 मार्कचं वेटेज झालं, 2 एसीक्यू डायरेक्ट असणार आहे आणि एलक्यू मधला एक सब क्वेश्चन असणार आहे 5 मार्काकरिता. 2 एसीक्यू असणार आहे आणि एलक्यू मधला एक सब क्वेश्चन असणार आहे 5 मार्काकरिता. तर ते तुमचं 15 मार्कचं तिथं कव्हर होऊन जाईल. मग 2 तुम्हाला डायरेक्ट काय येते, निरुक्ती येतील. काय येते निरुक्ती म्हणजे काय पण देऊ शकते. निरुक्तीमध्ये तुम्हाला रस धातू जे आहे ना आपले सप्त धातू वगैरे त्यांचे निरुक्ती वगैरे. तर आता कसं लिहायचं याचं तुम्हाला हे पण सुद्धा सांगतो. आता त्या बुकनुसार चालतं, तर त्या बुकनुसार तुम्हाला खरं एक टार्गेट खरं सांगतो की त्यानुसार तुम्हाला चांगले मार्क पडणार नाही. हे पण एक ड्रॉबॅक आहे बरं, ते आहे बरं का सरळ दिलं पण मार्क नाही पडणार. मग निरुक्ती कुठून करायची, जे आपले सप्त धातू जे वात पित्त कफच्या निरुक्ती दिल्या ते क्रियाशारीचं जे आपलं बुक आहे ना, तर क्रियाशारीच्या बुक मधून ते काय करायचं, त्या निरुक्त्या पाठ करायच्या. रसची, रक्तती, मांसची, अस्थि, मज्जा, शुक्र जे काही निरुक्ती आपल्याला तिकडं काय रस आपले क्रियाशारी मध्ये जे दिलेत ना, कोडाबे सर म्हणा की त्यांचे डॉक्टर रानाडे सर म्हणा यांचे जे बुक्स आहेत तर त्यामधून तुम्ही रेफर करता आणि त्या निरुक्ती तुम्हाला पाठ करता. जर चांगले मार्क पाहिजे असेल 5 पैकी 4, 3.5 आरामशीर पाहिजे असेल तर त्या निरुक्त्या पाठ करा, आरामशीर तुम्हाला चांगले मार्क पडते. आणि सगळ्यांचे तुम्हाला पर्याय पाठ करायचे आहे, किमान 4 तरी सगळ्याचे पर्याय आले पाहिजे तुम्हाला, तर तुमची 15 मार्क फिक्स होऊन जाते. झाले. त्यानंतर बघा आता परिभाषा कसं येते यामध्ये तुम्हाला सांगतो. 20 मार्कचे वेटेज दिले, त्यामध्ये तुम्हाला 2 एसीक्यू विचारणार आणि एक एलक्यू विचारणार. आता एलक्यू मध्ये काय विचारतात, 5-5 मार्काकरिता 2 विचारतात बरं. एलक्यू मध्ये 5-5 मार्काकरिता 2 विचारतात. यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणतात की 5 मार्काला टिपाल्या म्हणून असतो की त्यामध्ये काय येतं, समजा संसर्गल्या, सन्निपातल्या, मग त्यामध्ये आणखी तुम्हाला काही पण होऊ शकते. त्यामध्ये आपले जे संहितामध्ये बरेचसे टॉपिक वगैरे त्यामध्ये दिले. त्यानंतर आणखी जर झालं तर त्यामध्ये तुम्हाला त्रिदोष वगैरे काय, दोष काय, अशा ज्या परिभाषा ना, दोष वगैरे सांगा, अशा प्रकारे तुम्हाला परिभाषा विचारल्या जातात. की आपल्या सिलेबस कॉपीला ब्ल्यू प्रिंट वगैरे बघू शकता. त्या ब्ल्यू प्रिंट मध्ये तुम्हाला जेवढे काही परिभाषा दिले तर ते तुम्हाला सगळ्याचा अभ्यास पाहिजे. आता पेपर मध्ये किती लिहायचंय, एसीक्यू मध्ये 2 ते 3 पानं लिहायचे. त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे फ्लो चार्ट काढायचे, चांगल्या प्रकारे टी डायग्राम वगैरे काढायचे. जेवढं जमेल तेवढं तुम्हाला चांगलं त्याला काय म्हणायचं, म्हणजे रंगबिरंग नाही म्हणत बरं मी, पण तुम्हाला जेवढं जमेल तेवढं काय करायचं, एकदम माइंडली खेळायचं. म्हणजे त्या पुढच्याला असं वाटलं म्हणजे यार विद्यार्थी खरंच हुशार आहे बघा, असे चार्ट काढला, ह्याचे सब डिव्हिजन लिहिले, असे केले किंवा असा चार्ट काढला, बॉक्स वगैरे जास्त काढू नका वगैरे, पण असं करा टी डायग्राम वगैरे काढा की ह्याचे असे सब डिव्हिजन पडतात, ह्याचे सब डिव्हिजन पडतात, ह्याचे 4 पडले, मग पुन्हा ह्याचे 1-2 पडले. पर्याय जर असेल एखाद्याचे तर मग एखाद्या समजा काय दिलं तुम्हाला रसचे पर्याय लिहायचे, असा टॉपिक लिहिला रसचे काय केलं तुम्ही, असं केलं नाही ते पर्याय लिहिले 1, 2, 3 आणि झालेला रस पर्याय. मग पुढचं काय वाटतं, थोडं अट्रॅक्टिव्ह वाटतं ना, तर त्या फ्लो मध्ये लिहायचं, पेपर मध्ये चांगले मार्क पडतात. नंतर झालं परिभाषा. आता परिभाषा तुम्हाला कसं कळलं ना, परिभाषा त्याच वेळी लिहायची. पेपर कोणताही असो चार्ट चांगल्या प्रकारे आले पाहिजे आपल्याला. पेपर 1 असो कोणताही असो काही पण असो चार्ट आले पाहिजे त्यात चांगले, जेवढं जमल भरभरून चार्ट लिहा, नसेल तरी लिहा, टाकायचं पर्याय दिसले चार्ट करायचे आणि तेच पर्याय खाली डबल लिहायचे. झाले 2-4 लाईन शिल्लक भरून टाकायचे. तर तशा प्रकारे थोडा माइंडसेटने खेळा, म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्क भेटून जातील. आता अन्वय लेखन म्हणजे काय विद्यार्थ्यांना आणखी सुद्धा कळलं नाही बघा. याचा व्हिडिओ आपल्या फ्री मध्ये युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे आणि जे पेड कोर्सेस विद्यार्थी त्यांना सुद्धा माहिती आहे. आता हा अन्वय लेखन काय जास्त शिकवायची गोष्ट नाही, त्यामुळे तुम्हाला एक सांगतो, बेसिक सांगतो. ज्या विद्यार्थ्यांना अन्वय नाही येत त्यांनी व्हिडिओ जाऊन बघा आणि नंतर एक सांगतो, तरी पण नाही जमा तुम्हाला अन्वय लेखन, एक ट्रिक सांगतो. यामध्ये काय करायचं असतं की जो आहे ना शब्द घेतलं वाक्य तुम्हाला, त्या वाक्याला काय करायचं, थोडं मागं पुढं करायचं. कोणाला जमत नाही हे मला पण माहित असतं, पण काय करायचं जास्त मोस्ट करेक्ट काय करायचं एकदा समजून घ्यायचं. त्यामधला काय करता काय, कर्म काय दिले, तर करता सुरुवातीत लिहायचं, कर्म शेवटी लिहायचा प्रयत्न करायचा. बरं नाहीच जर जमलं तर हा ऑप्शन ठेवलाय, तर मग काय करायचं,
मागं पुढे काहीतरी करायचं आणि ते जे आहे ना सुरुवातीला जे आपल्याला त्याला श्लोक दिला तो श्लोक लिहून काढायचा, नंतर मग सेपरेट हेडलाईन टाकायची अन्वय, अन्वय टाकला नंतर ते अन्वय खाली काय करायचा, तोच थोडा माग पुढे श्लोक वगैरे करायचा आणि तोच काय करायचा एक दोन इकडला तिकडे फिरायचे शब्द आणि तोच खाली लिहून टाकायचा. लिहिला त्यानंतर मग त्याचा अर्थ लिहायचा, नसेल विचारला तरी लिहून टाकायचा अर्थ, म्हणजे आपले अर्थ लिहायला आला पाहिजे. आता काय तर अर्थ नाही, अर्थज्ञान कळायला पाहिजे बरं, शब्द श्लोक वाचायचा काय त्याला काय नाही, श्लोक तुम्हाला अर्थ करून देईल. सिलेबस मध्ये येतात संहितामध्ये जे असतात ना ते श्लोक विचारले जातात तुम्हाला, यामध्ये दुसरं काही नाही. आता अन्वय लेखनचे वगैरे, तर अन्वय लेखन चांगल्या प्रकारे एकदा अभ्यास करून जा, कारण 30 मार्क व्हिडिओ यामध्ये, आणि यामध्ये तुम्हाला अर्थ लिहायचा आणि नंतर मग शेवटी झालं त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो IMP म्हणून पॉईंट, तुम्हाला काय करायचं यामध्ये सगळ्यामध्ये जे पदच्छेद आहे तर पदच्छेद नाही विचारला तरी सगळ्यात घेऊन यायचं. पदच्छेद काय जर पदच्छेद म्हणजे काय, तर तो व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही, त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल पदच्छेद म्हणजे काय. पण तरी मी एक शॉर्ट मध्ये सांगतो पदच्छेद म्हणजे काय करायचं. तुम्हाला काय दिलं असतं एक श्लोक मध्ये पूर्ण संधी मिक्स दिलेली असते, संधी बरं मिक्स दिलेली, गुणसंधी यनसंधी सगळ्या संधी, विसर्ग संधी, जिथं सत्व संधी असतो ना विसर्गाचा स झाला असतो, स जुळ्या दिसला तुम्हाला समजा अरे हे सत्व संधी विसर्गाचा स झालाय, मग तिथं स विसर्ग टाकायचा, असे सेपरेट सेपरेट शब्द लिहिते, सेपरेट 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 लिहिले. तर तशा प्रकारे तुम्हाला विचारला नाही तरी लिहून यायचं पदच्छेद, विचारला नाही तरी लिहून यायचं. का बरं, पुढच्याला आयडिया येतो की काय विद्यार्थ्याचा अभ्यास आहे बरं, पदच्छेद लिहायला म्हणजे याला कळतंय बरं, अन्वय लिहायचं कळतंय बरं, पदच्छेद लिहायचं हे मार्क गेन करायची स्ट्रॅटेजी सांगतो बरं. पदच्छेद लिहिताना तुम्हाला त्याला कळतंय, याला श्लोकचा पदच्छेद लिहिता येतो, अन्वय नाही जमला तर तो पदच्छेदला वगैरे पण त्याला जमतंय वा काहीतरी, मग तो 5 पैकी तुम्हाला 3 2 2.5 तरी देईन ना, काहीतरी मार्क देईन ना, पण अशा प्रकारे मार्क द्यायचं. आणि जर काहीच नाही लिहिलं तर 0 देईन. त्यामुळे काहीतरी अटेम्प्ट करायचं आपल्याला, चांगल्या प्रकारे लिहून यायचं. अन्वयचा व्हिडिओ बघा, सोपा आहे व्हिडिओ, काही नाही, एकदम 4 स्टेप मध्ये मी अन्वय शिकवलेलं आहे, एकदम सोपा अन्वय. अन्वय काय एवढं काही विशेष नसतं, म्हणजे फक्त तुम्हाला श्लोकचा अर्थ वगैरे कळला पाहिजे, पदच्छेद कळलं पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला मी इन डिटेल त्यामध्ये एसीक्यू मध्ये कसं लिहितात आणि एलक्यू मध्ये कसं लिहितात ते सांगितलेल्या व्हिडिओमध्ये, ते व्हिडिओ नक्की बघा, नक्की बघा. सगळ्यांसाठी ठेवलंय, काही नाही तसं आपलं पेड काय फ्री काय, पण विद्यार्थी आपले आहेत ना मग सगळ्यासाठी ठेवलंय, त्यामध्ये तुम्ही बघू शकता. झालं 30 मार्कासाठी. आता अन्वय मध्ये सांगतो, सुरुवातीला तुम्हाला 3 एसीक्यू असणार आहे, 3 एसीक्यू मध्ये तुम्हाला डायरेक्ट काय असणार, अन्वय लिहा म्हणून पहिले सुरुवातीला 3 एसीक्यू असतात, त्यामध्ये अन्वय लिहा. त्यामध्ये तुम्हाला काय एक एलक्यू मध्ये सुद्धा अन्वयचा डायरेक्ट असतो, त्यामध्ये तुम्हाला संधी लिहायला लागते, समास लिहायला लागतो, पदच्छेद लिहायला लागतो, त्यानंतर अर्थ लिहावा लागतो, श्लोकचा काय अर्थ आहे, शास्त्र अर्थ लिहावा लागतो, शास्त्रानुसार त्याचा काय अर्थ आहे. तर अशानुसार तुम्हाला लिहायचा असतो हा एलक्यू मध्ये, त्यामध्ये तुम्ही बघून घ्या, त्या व्हिडिओमध्ये मी डिटेल सगळं काही सांगितलेलं आहे. नंतर झालं त्यामध्ये तुम्हाला आता ब्लू प्रिंट नुसार एक सब क्वेश्चन दिला आपल्या एलक्यू मध्ये की 5 मार्क करतात, हा विचारला जात नाही बरं का, काय कमी चान्सेस राहतात, पण जवळपास 25 मार्काचं तुम्हाला पेपर मध्ये काय फिक्स काय असतं, अन्वय लेखन असतो. हा जो सब क्वेश्चन आहे, हा सब क्वेश्चन जवळपास विचारला जात नाही, पण रिअली चान्सेस 30 मार्काचं विचारला जाऊ शकतो. पण मग काय विचारलं जातं ह्यामध्ये तुम्हाला ते पण सांगतो. जे पंचतंत्राची कथा आहे, आता इथे काय दिलं, एक एसीक्यू दिला ना, एक एसीक्यू ने केली हे फिक्स असतं बरं, एक एलक्यू यामध्ये विचारणार म्हणजे विचारणार, पंचतंत्राची कथा आहे ना. आता आजपासून तुम्हाला मी सांगतो बरं का, तुम्हाला कोणी सांगणार नाही, कोणीच सांगणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला पाहिला ना, तुम्हाला सांगतो मी शेवटचे 10 मार्कचा तुमचा नक्की फायदा होईल असं सांगतो मी तुम्हाला. पंचतंत्राची कथा आहे का, आजपर्यंत तुम्ही जेवढे पेपर पाहता का, तर पंचतंत्राच्या कथामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळेल, एक पॅसेज होता आणि त्या पॅसेज मध्ये 5 क्वेश्चन विचारायचे होते, बरोबर आहे ना. मागचे कोणते क्वेश्चन पेपर उचला मागचे 2-3 वर्षामध्ये, त्या तुम्हाला काय पाहायला मिळेल की पंचतंत्राच्या कथामध्ये 5 क्वेश्चन विचारायचे आणि त्या 5 क्वेश्चनला 2-2 मार्कला एक वेटेज असायचं, बरोबर आहे. 5 क्वेश्चन असायचे आणि 2-2 मार्कला वेटेज असायचं आणि त्यानुसार काय व्हायचं तुम्हाला लिहायचं होतं. नाही जर विद्यार्थ्याला कळलं किमान 8-6 मार्क इझिली पडायचे कोणत्याही विद्यार्थ्याला, तशाच सीजर लाईन लिहिली तरी पडायची. पण ह्या वर्षी गेम चेंजर पेपर ठरवू शकतो, ह्या वर्षी पेपर गेम चेंजर ठरू शकतो. का बरं मी म्हणतोय, तर ह्या वर्षी तुम्हाला काय होऊ शकतं, जी पंचतंत्राची कथा आहे, जे पंचतंत्राची कथा आहे बघा बरं का, जे पंचतंत्राची कथा आहे या वर्षी तुम्हाला सारांश लेखन लिहायला येऊ शकतो. सिलेबस मध्ये दिलेला आहे आपल्याला, जर ब्लू प्रिंट बघताल तुम्ही तर सिलेबस मध्ये दिलाय की पंचतंत्राच्या कथाला तुम्हाला सारांश लिहू शकतो. मी तुम्हाला सर तुम्ही काही तुक्केबाजी चुकू राहिले, मी काही फेकत नाही, हवामध्ये बोलत नाही. तुम्ही मागचा RGHS म्हणजे कर्नाटकचा काय पेपर झाला युनिव्हर्सिटीचा, तर त्या पेपरनुसार तुम्ही जाऊन बघू शकता का त्यामध्ये, तर त्यामध्ये तुम्ही पाहायला मिळतात तिथे एक शपनक कथाचा सारांश लिहा म्हणून असा क्वेश्चन आला होता. तर ह्या वर्षी आपल्या MUHS मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला काय प्रिपेअर लिहायचंय, सगळ्या कथाचा सारांश लेखन लिहायचं आहे, म्हणजे पाठ करून ठेवायचं सगळ्या कथाचा. आता काय जण म्हणजे कसं करायचं काय नाही ते पण सांगतो. काय नाही, साइड बाय साइड एकीकडे मराठी आणि एकीकडे इंग्रजी, सॉरी एकीकडे मराठी आणि एकीकडे जी संस्कृत आहे, तर त्यानुसार तुम्हाला काय करायचं म्हणजे आपापल्या लँग्वेज नुसार, बरं मी फक्त मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो असं, पण जे एकीकडे मराठी लिहायचं आणि एकीकडे तुम्हाला काय करायचं संस्कृत मध्ये ती कथा लिहायची आणि त्याला को रिलेशन सेंटेन्स बाय सेंटेन्स तुम्हाला पाठ करायचं, ह्याला काय म्हणलंय ह्याला काय म्हणलंय, आणखी टाइम आहे त्यानुसार तुम्हाला पाठ करायचं.
तर यावर्षी तुम्हाला काय येऊ शकतं. तर अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. यावर्षी सारांश लेखन येऊ शकतो, त्यामुळे सारांशसाठी तयार राहायचा विद्यार्थी. आणि जर नाही पडला तर आपला हाय फिक्स क्वेश्चन काय 5 काय येणार आपल्याला, एक पॅसेज येणार 5 क्वेश्चन असणार आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचं लिहायचं. फ्रीचे मार्क आहे, त्यामुळे तुम्हाला पासिंगसाठी हेल्प होऊ शकते. जर नाही पडला तर सारांश येऊ शकतो बरं का, त्यामुळे ध्यानात राहायचं आहे, तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रिपेअर राहायचं. नंतर बघा एक एसीक्यू. आता एसीक्यू मध्ये काय येतं, एक कथा असणार तुम्हाला, त्या कथाच तुम्हाला काय करायचं मातृभाषेमध्ये काय कन्वर्ट करायचं. ती तुम्हाला कशात असणार आहे, संस्कृत मध्ये दिलेलं असेल तिला मराठीमध्ये करायचं आणि मराठीमध्ये दिलं असेल तर संस्कृत मध्ये करायचं. अशा प्रकारे तुम्हाला 2 क्वेश्चन पाहायला मिळतील. इथं जे एक क्वेश्चन म्हटलं तुम्हाला तिथं 2 क्वेश्चन पाहायला मिळतात एसीक्यू मध्ये. एक तुम्हाला काय करायचं मराठी टू संस्कृत मध्ये करायचंय आणि एक संस्कृत टू मराठी मध्ये करायचंय. म्हणजे तुम्हाला काय करायचं, एक काय दिलं असेल, एक वाक्य दिलं असेल, म्हणजे असं नॉर्मली काय असेल, एक कथा दिलं असेल, ती कथा मराठीमध्ये असेल बरं का. सुरुवातीला कथा मराठीमध्ये दिली असेल, ती तुम्हाला संस्कृत मध्ये लिहायची असेल. हा तो क्वेश्चन फिक्स असणार आहे. आणि दुसरा असणार आहे खालचा हा संस्कृत वाला, दुसरा काय असणार एक संस्कृत मध्ये दिला असणार आहे, त्याला मराठीमध्ये द्यायचं. मग संस्कृत नुसार तुम्हाला काय दिला असणार, एक श्लोक दिला असू शकतो किंवा काय मोस्ट ऑफ द 4 लाईनचा एक श्लोक दिला असतो आणि त्या श्लोकला तुम्हाला काय करायचं मराठीमध्ये लिहायचं असतो. त्याचा अर्थ जाणून घ्यायचा, ते काय द्यायला काय नाही, आणि त्याला काय करायचं 1-2 पानामध्ये तुम्हाला पूर्ण मांडायचा असतो. अशा प्रकारे 2 क्वेश्चन फिक्स असणार आहे. एक मराठीमध्ये तुम्हाला कथा देणार, त्या कथाचं तुम्हाला काय करायचं संस्कृत मध्ये लिहायची आहे. हा एसीक्यू फिक्स असणार. तुम्हाला 4-5 लाईन असतात. एक तर सुरुवातीचा 4-5 लाईनचे पॅसेजचा श्लोक, सुरुवातीचे आपले हे असते ना कथा, त्याच्या सुरुवातीचा पॅराग्राफ येऊ शकतो किंवा शेवटचा पॅराग्राफ येऊ शकतो. बाय चान्स मधला सुद्धा येऊ शकतो बरं का, पण मोस्ट चान्सेस त्यांचे कसं सुरुवात किंवा शेवट ह्याला जास्त प्रेफर करतात ते. पण मधला बी चांगल्या प्रकारे करून द्यायचं, किमान आपल्याला पडला ऑड तर लिहिता आला पाहिजे, समजलं. नंतर संस्कृत टू मराठीमध्ये तुम्हाला श्लोक दिलेला राहील, त्या श्लोकला मराठीमध्ये तुम्हाला लिहायचा चान्सेस म्हणजे लिहायचा असतो तो. तर श्लोक असतो 4 लाईनचा जवळपास असतो, थोडा हार्ड विचारला जातो श्लोक, जवळपास तुमच्या संहितामधला श्लोक असतो तो. तर त्यामध्ये तुम्हाला काय असतो, तो श्लोक तुम्ही वाचलेला असतो काही नाही, आणि जर नाही आला तर तुम्हाला तुटका फुटका तरी अर्थ लावून लिहायचा असतो. तर तशा प्रकारे तुम्हाला प्रिपेअर लिहायचे. तर त्यामध्ये तुम्हाला काय संस्कृत मध्ये जे असेल ना, तर संस्कृतचं तुम्हाला मराठीमध्ये लिहायचं असतो. तर असे 2 क्वेश्चन असणार तुम्हाला एसीक्यू साठी. पंचतंत्राचे धरून चालले मी तिथं एक म्हटलं तिथं 2 ध्यानात ठेवून चला, असे क्वेश्चन असणार, म्हणजे फिक्स क्वेश्चन बरं, काय हवा तुकेबाजी बोलत नाही आपण. त्यानंतर झालं तुमचा आयुर्वेद इतिहास. तर सुरुवातीला सांगितलं तुम्हाला आयुर्वेद इतिहासावरती तुम्हाला काय असणार आहे 20 एमसीक्यू असणार आहे. पेपर 2 चे ध्यानात ठेवा, 20 पैकी 20 एमसीक्यू पूर्ण आयुर्वेद इतिहासावरती असणार आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे आयुर्वेद इतिहासाचा अभ्यास करायचा. आता हे झालं पूर्ण कळालं. आता सुरुवातीला काय करा, निरुक्ती परिभाषा करा. हे काय नाही चिल्लर टॉपिक आहे, काय नाही 2 दिवसात होऊन जातात तुमचे, समजलं. अन्वय लेखन 1 दिवसात टॉपिक, यामध्ये काही शिल्लक डोकं लावत बसायचं नाही. अन्वय लेखन समजून घ्यायचं कशा प्रकारे करायचं. आणि 4-2 तुम्ही काय करायचं, रेफरन्सेस म्हणून जे काही ओल्ड पीवायक्यू मध्ये क्वेश्चन पेपर उचलायचे कशा प्रकारे केले विचारलेले ते पाहायचे. आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचे, तुमच्याकडे ती बुक असेल, नसेल तर तुम्ही पीडीएफ वगैरे तुम्हाला देऊन टाका, त्याची पीडीएफ वगैरे आपल्या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तिथं तुम्हाला ती पीडीएफ वगैरे भेटून जाईल. त्यानुसार बघायचं कशा प्रकारे अर्थ लिहितात, कशा प्रकारे पदच्छेद करतात, कशा प्रकारे संधी समास लिहिला जातो. तर ते छान प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा. पेपरमध्ये तुम्हाला तुमच्या सिलेबसचा पडणार, तुम्ही पाहिलेलाच हा श्लोक वगैरे असणार आहे आणि तेच तुम्हाला अन्वय लेखन करायचे असतं. सोपं असतं अन्वय लेखन मध्ये, काही नाही. व्हिडिओ नक्की बघा फक्त तुम्हाला, कारण की फायदा खूप होईल याचा. नंतर झालं पंचतंत्राची कथा, 5ही कथा पाठ करायची. तुम्हाला सांगितलं मी कशा प्रकारे करायचे. मराठीमध्ये इकडे एक साईडला लिहायचे तुम्हाला, एक साईडला इकडे संस्कृत मध्ये लिहायचे. 2 पेजेस वरती सेपरेट लिहायचे आणि कोरिलेट करून तुम्हाला काय करायचं अभ्यास करायचा आहे, समजलं ना. नंतर बघा आयुर्वेद इतिहासाचं तुम्हाला 10 चॅप्टर आहे, त्याची चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा. काही नाही सिंपल चॅप्टर आहे, जर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास वगैरे करायचा आहे, समजलं ना. अशा प्रकारे पूर्ण हे आहे. सुरुवातीला हे करा, निरुक्ती परिभाषा, अन्वय लेखन आणि पंचतंत्राची कथा. आणि आयुर्वेद इतिहासाला म्हणजे देऊ शकता बरं का, सुरुवातीला करून ठेवा. आतापासूनच करा, दररोज एक चॅप्टर करा. दररोज फक्त एकच चॅप्टर करा आयुर्वेद इतिहासाचा, 10 दिवसामध्ये तुमचं पूर्ण होईल. आणि यामध्ये तुम्ही काय करा, एमसीक्यू तुम्हाला काय वाटतं काय नाही, तर अशा प्रकारे बाजू काढून सुद्धा ठेवू शकता स्वतःचे आयएमपी पॉईंट्स वगैरे, तर त्यावरती तुम्हाला एमसीक्यू विचारले जाईल. आणखी विद्यार्थ्याला जर फ्री मध्ये पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा, याच्यावर तुम्हाला फ्री मध्ये सुद्धा लेक्चर भेटून जाते जर पाहिजे असेल तर. नाहीतर तसं तर ऑलरेडी आमची पेड कोर्सेस सुरू आहे, त्यामध्ये आमचं तर चांगलं आहे. तर त्यामुळे सांगतो, तुमची जर पाहिजे असेल तर नक्की सांगा. आणखी आता एक थोडं पेड प्रमोशन पण करून घेतो. ज्या विद्यार्थ्याचा संस्कृतचा सुद्धा अभ्यास काहीच नाही बरं का, काहीच अभ्यास नाही संस्कृतचा, त्यांची इच्छा आहे की सर आम्हाला शिकवा, आम्हाला पाहिजे संस्कृतचे लेक्चर, शेवटच्या दिवसात पास वगैरे व्हायचे. कारण की माहिती आहे संस्कृत खरंच आवड विषय असतो बरं का, ज्या विद्यार्थ्यांना काहीच वर्षभर अभ्यास नाही. कारण की सुरुवातीला मला सुद्धा आवड जात होतं, यामुळे मी स्वतःचे अनुभव सांगतो बरं का. कारण की बॅक लागण्यापेक्षा संस्कृतच्या शेवटी काहीतरी थोड्या मोजक्या पैशामध्ये अभ्यास चांगला करायचा, लेक्चर घ्यायचे आणि अभ्यास करायचा, त्यामुळे आपली पासिंग निघली पाहिजे. त्यामुळे आपल्यावरती स्वतःचा भरोसा ठेवायचा, स्वतःवरती पाहिजे, दुसऱ्याला नाही पाहिजे कोण काय करते कोण नाही, कोणावरती फोकस नाही करायचा, स्वतःवरती. ह्या दिवसात तुम्हाला सांगतो, कोणी शेवटला पेपर दिवसात नसतं बरं का, शेवटचा 1 महिना 2 महिना असतं ना, शेवटला तुमची कोणी फोन पण सुद्धा विचारणार नाही. जे मित्र तुम्ही मित्र म्हणत होते ते मित्र तुम्हाला अभ्यास केला, रात्री चोरून अभ्यास करतील, पण सांगणार सुद्धा नाही अभ्यास कसं करायचं. त्यामुळे स्वतःवरती स्वतःचा अभ्यास करा, स्वतःवरती फोकस करा, दुसऱ्याच्या नादी लागू नका. शेवटचा हे महिना कोणी हे म्हणल
की नाही रे मी आहे तुझ्यासोबत, मी आहे तुला, मी पेपरमध्ये दाखव. कोणी येत नसतं बरं का, शेवटी सांगतो अनुभवाची बोली, कोणी शेवटला येत नसतं. त्यामुळे स्वतःचा अभ्यास स्वतः करा, स्वतः तुम्ही पास व्हा आणि स्वतः पुढे जा. त्यामुळे आणि काय वर्षभर मजा मस्तीमध्ये सगळे असतात, पण पेपरच्या दिवसामध्ये तुम्ही तुमची एकटेच असता बरं का. त्यामुळे स्वतःचा अभ्यास स्वतः करा आणि इच्छा असेल तर मला नक्की तुम्ही खाली मेसेज वगैरे तुम्हाला नंबर दिसत असेल त्यामध्ये मेसेज करा किंवा आपलं BMS मराठी ॲप आहे प्ले स्टोरवरती, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि शिवा बॅच फॉर संस्कृत म्हणून जॉईन करू शकता. अशा प्रकारे पूर्ण सिलेबस ऑलरेडी शिकवलेला मी, त्यामुळे तुम्हाला जायचंय फक्त लेक्चर वगैरे पाहिजेत आणि स्वतःचे नोट्स करून चांगला अभ्यास करायचा. डाऊट असेल तर मीच आहे ना तुम्हाला कुठं पण, तर टेन्शन घ्यायचं नाही. अशा प्रकारे टोटल आहे चांगला पेपर 1चा पण चांगला अभ्यास करा. मी ऑलरेडी टॉपिक सांगितलेले, पेपर 1चा व्हिडिओ तुम्हाला कॉमेंटमध्ये लिंक भेटून जाईल आणि पेपर 2चं तर अशा प्रकारे होतं. त्यामुळे निरुक्ती परिभाषा चांगला करा. अन्वय सोपा आहे. पंचतंत्र थोडं मागे ठेवू शकता तुम्हाला, कारण की नसेल जमत तर त्यामुळे थोडं मागे ठेवा. आयुर्वेद इतिहासावरती चांगला फोकस करा, की MCQ जेवढे जास्त बरोबर तेवढी पासिंग सोपी. तर त्यामुळे असं आहे, पूर्ण चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे तुम्हाला. डेली एक चॅप्टर करा आयुर्वेद इतिहासचा. काही डाऊट असेल तर माझा पर्सनल नंबर आहे, त्यासोबत आपला BMS फर्स्ट इयर म्हणून व्हॉट्सअप ग्रुप आहे बरं, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तो कॉमेंटमध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक आहे, ती नक्की जॉईन करा. खूप हेल्पफुल ठरेल तुम्हाला. इथून पुढचे काही IMP वगैरे नोट्स वगैरे असेल तर तुम्हाला खूप सारे तिथं स्टडी मटेरियल भेटून जाणार आहे. त्यामुळे नक्की ग्रुप जॉईन करा आणि त्यासोबत जर व्हिडिओ चांगला असेल तर वाटला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. त्यासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांचा सुद्धा सगळ्यांचा सुद्धा फायदा होईल. आणि शेवटी सांगतो बरं, पंचतंत्राचा ह्या वर्षी ऑड क्वेश्चन येऊ शकतो. शेवटी सुद्धा सांगतो की ह्या वर्षी सारांश लेखन येऊ शकतं बरं का. मी दरवर्षी सांगत आलोय, मागच्या 2 बॅचेसला सुद्धा सांगितलंय, पडला नाही बरं का, पण ह्या वेळेस होऊ शकतं. एक्सपेरिमेंट काही पण होऊ शकतात नवीन. MUH सध्याला एक्सपेरिमेंटवर खूप भर देते. त्यामुळे खरं सांगतो ह्या वर्षी सारांश लेखन येऊ शकतं. त्यामुळे प्रिपेअर राहायचं. नाही जर पडलं तर चांगलंच आहे, पण पडलं रे बाबा तर विद्यार्थ्यांचा बॅक 100% हा विषय लागू शकतो. त्यामुळे चांगला प्रिपेअर राहायचा आहे तुम्हाला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.